So, hello everyone, my name is Vedant, and here I am teaching the structure of atom, chapter number 4 of our class 9 CBSE syllabus. So, before we start, always believe in yourself. बरोबर, प्रत्येक वेळी तुम्हाला काही ना काही अडचणी येतील आणि बरेच जण म्हणतात, मला डाऊट विचारतात की सायन्स खूप बोरिंग आहे सर, अँड मोस्टली तर केमिस्ट्री एक काय ना काय येत असतं सर. तर कसा अभ्यास करायचं, मेमोराईजच करावं लागतं सर. नाही, पहिल्यांदी कन्सेप्ट समजून घ्या. जर तुम्हाला कन्सेप्ट समजत नसतील तर तुम्ही चुकीच्या टीचर्सकडनं लर्न करताय. पहिले तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट समजली की तुम्हाला लर्न करायचं, बस लिहायचं व्यवस्थित एक्झाममध्ये. आणि मला माहिती आहे तुम्ही इथून जर करून गेलात सगळे कन्सेप्ट, तुम्हाला नक्कीच झालं की 100 out of त्याच्यानंतर 100 अजून मिळून एक जातील येतो, तो एक्झाममध्ये. म्हणतो हे चुकीचं आहे, ते तर चुकीचं स्वतःवर आहे. बिलीव्ह ठेवा. घाबरू नका. आणि बस, सेकंड पार्ट आता हा आपण अपलोड करतोय. सो लाईक करा आणि ह्या व्हिडिओला जर 5 लाईक्स आले तर मी नेक्स्ट पार्ट एकदम जोरात घेऊन येईन. थँक्यू सो मच. कम्पेअर द प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. तर ॲटॉमचे सब ॲटॉमिक पार्टिकल कुठले आपल्याला माहिती आहेत. इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे. त्यांचे मासेस लक्षात घ्या. 9.1 इंटू 10⁻31 kg. हे मोस्टली गिवन असतं, त्याच्यामुळे लर्न करण्याची गरज नाही. हे 1.67 10⁻27 kg आणि न्यूट्रॉनचं मास आहे 1.6 10⁻27 kg. मास इन AMU. AMU म्हणजे काय? ॲटॉमिक मास युनिट. ॲटॉमिक मास युनिट. मास करण्याचं एक युनिट आहे ते. AMU मध्ये त्याला आपण प्रेझेंट करतो. ओके. चार्ज. इलेक्ट्रॉनवर चार्ज किती आहे? -1.6 इंटू 10⁻19. प्रोटॉनवर काय? पॉझिटिव्ह 1.6 इंटू 10⁻19 कुलम. चार्जचं युनिट आहे कुलम. न्यूट्रॉन न्यूट्रल असतो तो, त्यामुळे 0 चार्ज. चार्ज रिलेटिव्ह -1 + 1. लोकेशन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतो, प्रोटॉन न्यूक्लियसमध्ये असतो, न्यूट्रॉन पण न्यूक्लियसमध्ये. डिस्कवरी कोणी केली? जे थॉम्सन. इलेक्ट्रॉनची डिस्कवरी जे थॉम्सन. प्रोटॉनची डिस्कवरी अर्नेस्ट रुदरफोर्ड आणि जेम्स चॅडविक यांनी काय केली? न्यूक्लियस. न्यूट्रॉनची डिस्कवरी. तिन्ही लक्षात ठेवायचा. ओके, विचारते. ओके, चला आपण पुढे जाऊया. ॲटॉमिक नंबर. Number of proton in the nucleus of an atom is called its atomic number. म्हणजे जेवढे प्रोटॉन आहेत न्यूक्लियसमध्ये तो त्या ॲटमचा किंवा त्या इलेमेंटचा ॲटॉमिक नंबर झाला. उदाहरण घेऊ. हायड्रोजन. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 का आहे? कारण हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये एकच प्रोटॉन आहे, म्हणून त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे. कळालं? ॲटॉमिक नंबर इज द आयडेंटिटी ऑफ द एलिमेंट. बरोबर ना? ॲटॉमिक नंबरवरून तर आपण कळू शकतो की नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत. हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 काय? कारण त्यामध्ये 2 प्रोटॉन आहेत. लिथियमचे 3 काय? कारण 3 प्रोटॉन आहेत न्यूक्लियसमध्ये. ॲटॉमिक नंबर इज चेंज, एलिमेंट इज चेंज. ऑफकोर्स, फॉर न्यूट्रल ॲटम Z, नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अन ॲटम सेम असतात, म्हणून तर ते न्यूट्रल आहे, म्हणून तर ॲटम हे स्टेबल आहे. कळलं? हे पहिले 20 एलिमेंट्स आहेत पिरियॉडिक टेबलमधले, जे की अरेंज केले आहेत ॲटॉमिक नंबर प्रमाणे. म्हणजे ॲटॉमिक नंबर 1 2 3 4 5 अप टू 20. हे तुम्हाला ट्रिक पण आहे हे लक्षात ठेवण्याची. 1 ते 20 तुम्हाला ट्रिक पण सांगतो. आपण सध्या पुढे जाऊ. ही बघा,
फर्स्ट 20 एलिमेंट कसे लक्षात ठेवायचे? हाय हॅलो लिटल भोले बच्चो, सी नेटफ्लिक्स ऑन फ्राइडे नाइट, ना मांगो अलादीन से, पेप्सी सोडा कोको कोला और काजू कतली. हाय हेलियम, हेलो हेलियम, हाय हायड्रोजन, सॉरी, हाय हायड्रोजन, हेलो हेलियम, लिटिल लिथियम, असे प्रत्येकाचे दिलेले आहेत. या निमोनिक्स प्रमाणे तुम्ही हे एलिमेंट्स लक्षात ठेवा. ओके, व्हेरी इझी. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम. हाय हेलो लिटिल भोले बच्चों, सी नेटफ्लिक्स ऑन फ्राइडे नाइट, ना मांगो अलादीन से, पेप्सी सोडा कोको कोला और काजू कतली. समजलं? चला पुढे जाऊ. डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन डिफरंट ऑर्बिट. हे आपण बघितलं, बोरने ते सांगितलं की एका फिक्स्ड ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व करतात. ते किती इलेक्ट्रॉन मूव्ह करतात, कुठल्या ऑर्बिटमध्ये मूव्ह करतात, कसं करतात, या गोष्टी अजून आत्ता बघूया. ओके, त्या गोष्टी आवडल्या असतील, मी शिकवण्याची पद्धत आवडली असेल, तर तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा. पुढे मी काय काय निमोनिक्स आणि फनी गोष्टी सांगणार आहेत, आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा. तर मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अ शेल इज गिवन बाय द 2n स्क्वेअर, वेअर n इज द शेल और ऑर्बिट नंबर. हे लक्षात ठेवा, 2n स्क्वेअर म्हणजे एका ऑर्बिटमध्ये 2n स्क्वेअर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व झाले पाहिजेत. सर काय 2n स्क्वेअर, नाही कळालं सर, फील करा, मी सांगतो. 2n स्क्वेअर, त्याच्यामध्ये n काय, शेल नंबर. पहिला शेल घेतला कुठला, के शेल घेतली, पहिली शेल काय येणार, नंबर 1. नंबर 1 टाकला, 2n स्क्वेअर, 2n, n1, 1चा स्क्वेअर, 2 इंटू 1 2. 2 इलेक्ट्रॉन असले पाहिजेत के शेलमध्ये, म्हणजे पहिल्या शेलमध्ये. ही पहिली शेल आहे, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजेत, 1 2, 2च इलेक्ट्रॉन. तर जाऊयात दुसऱ्या शेलला, म्हणजे एम के एल शेलला जाऊया. एन काय येणार, 2, 2 टाकला, 4 2 जा 8. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये ज्या एल आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, 8 इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होणार. तस तिसरं, तर चौथं, 18 आणि 32 रिस्पेक्टिव्हली, एम आणि एन असं असणार. कळलं का? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रॉन प्रत्येक ऑर्बिटमध्ये कसे असणार, तर 2n स्क्वेअर या फॉर्म्युल्याने असणार. के एल एम एन सिक्वेन्स लक्षात ठेवा, सिक्वेन्शियलीच जायचंय, सिक्वेन्शियलीच इलेक्ट्रॉन पुट करायचे. कसं करायचं हे आपण पुढे बघूया. 2 नियम आहेत, हे लक्षात ठेवा. द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द आउटरमोस्ट शेल ऑफ अन ॲटम कॅन नॉट बी ग्रेटर दॅन 8 इवन इफ इट हॅज कॅपॅसिटी टू हॅव मोर इलेक्ट्रॉन. म्हणजे काय म्हणतं, हे न्यूक्लियस आहे, त्याच्याभोवती ऑर्बिट आहे, ते इलेक्ट्रॉन मूव्ह करतात, त्याच्यामध्ये 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन पाहिजेत. 8 इलेक्ट्रॉनपेक्षा कमी पाहिजेत. कळलं? आउटर मोस्ट शेलमध्ये पहिल्यामध्ये तर 2च असतात, दुसऱ्यामध्ये किती असतात, 8 असतात. पण आउटर मोस्ट शेल त्या पर्टिक्युलर इलेमेंटची जेव्हा आपण फील करतो तेव्हा ते 8 पेक्षा कमीच पाहिजे. 8 किंवा 8 पेक्षा कमी, 8 पेक्षा जास्त नाही चालणार. तिसरा नियम काय सांगतो, द मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट शेल कॅन नॉट बी ग्रेटर दॅन 2 unless the inner shell are completely filled, not needed for the first 20 elements. म्हणजे पहिल्यांदा आपण त्या नियमानुसार जायचं.
2च इलेक्ट्रॉन पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही पाहिजे. आणि आउटर मोस्ट शेलमध्ये 8पेक्षा जास्त नाही जाणार. पहिल्या 20 एलिमेंटसाठी आहे. ते कसं फिलिंग होणार आहे तुम्हाला हे वाक्य ऐकून जरा जडजड वाटेल, पण आपण इलिमेंटमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर एलिमेंटच्या ॲटममध्ये कसे इलेक्ट्रॉन फील करतो ते आपण बघूया, हे तुम्हाला अंदाज येऊन जाईल. ओके, हो सर. हायड्रोजन, हायड्रोजनचा सिम्बॉल H, हे लक्षात ठेवा. 20चे लक्षात ठेवायचे. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. 10 आणि पुढचे 10 हे लक्षात ठेवायचे, त्यांचे सिम्बॉल लक्षात ठेवायचे. बाकी ॲटॉमिक नंबर 1 2 3 4 1 to 20. ओके. नंबर ऑफ प्रोटॉन्स किती? 1. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 1. म्हणून चार्ज सेम, म्हणून तर ते ॲटम स्टेबल आहे. ओके. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन कसे फील करण्यात आले ऑर्बिटमध्ये, त्यालाच कॉन्फिगरेशन म्हणतात, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. ए शेल, एल शेल, एम शेल, एन शेल, सिक्वेन्शियलीच जायचं. ओके. ते एक इलेक्ट्रॉन आहे, एक फील गेला. हिलियममध्ये 2 आहेत, 1 2 फील केले. लिथियममध्ये 3 आहेत, इथं लगेच 3 नाही फील करायचे. आपला नियम काय आता? 2n². पहिल्या ह्याच्यात 2, दुसऱ्या ह्याच्यात 8, तिसऱ्या ह्याच्यात पुढे जात राहायचं. 2 केले, नंतर 1 केला. 4 आहेत, 2 उरलेले 2 पुढे टाकले, टोटल 4 झाले. 5 असल्यावर 2 3 5 झाले. तर काय 2 4 असंच करत गेलं. निऑनकडे आलो. ते 2 फील केले पहिल्या ऑर्बिटमध्ये, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 गेले, तर 10 आले ना. ओके. व्हॅलेन्सी किती राहिली? व्हॅलेन्सी म्हणजे काय, तर किती इलेक्ट्रॉन शेवटच्या सेलमध्ये आहेत, त्याला त्याची व्हॅलेन्सी म्हणतात. हो का सर? नाही सर, चुकलं सर. मग इथं 4ला 4 आले बघा, मग 5ला 5 का नाही आले? बरोबर. तर व्हॅलेन्सी म्हणजे कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ द आउटरमोस्ट शेल ऑफ द इलेक्ट्रॉन. बाहेरच्या ह्याच्यात किती असतात? आउटरमोस्टमध्ये 8च कॅपॅसिटी. 8 फुलफिल झाले, त्याला नोबल गॅस कॉन्फिगरेशन म्हणतात. समज 7 असतील तर अजून एक कमी पडतोय, म्हणजे एक कॅपॅसिटी आहे अजून एक इलेक्ट्रॉन घ्यायची त्या ऑर्बिटमध्ये, त्याच्यामुळे त्याची व्हॅलेन्सी किती झाली? 1. मग 6 असतील इलेक्ट्रॉन, कॅपॅसिटी अजून किती आहे? अजून 2 घेऊ शकतात, म्हणजे 2 व्हॅलेन्सी. व्हॅलेंट, व्हॅकंट, रिकामं किती? अजून किती बसू शकतात? तर 2 बसू शकतात. 6मध्ये अजून 2 बसू शकतात, 7मध्ये 1 बसू शकतो, 8मध्ये नाही बसू शकत. फुलफिल झालं कॉन्फिगरेशन. 2मध्ये 2 देऊ शकतो, 6 घेण्यापेक्षा 2 देऊ शकतो, इझी पडतं. 3 3 द्यायला इझी पडतं 5 घेण्यापेक्षा, बरोबर ना? असतं, त्याला व्हॅलेन्सी म्हणतात. ओके. तर इथे लक्ष द्या. तिसऱ्यामध्ये सोडियम बघा 11 आहे, 2 भरले, 8 भरले, अजून एक उरतोय. सर पुढच्याच भरायचं, बरोबर. 1 2 8 1 असं कॉन्फिगरेशन येणार. व्हॅलेन्सी किती? 1 2 8 2. व्हॅलेन्सी किती येणार? 2 3 4. 5ला 3, 6ला 2, 7ला 1, 8ला 0. व्हॅलेन्सी लक्षात ठेवा. आता बघूया आपण पोटॅशियम, बघूया 19. 2 भरला, 8 भरला, 8 भरला. सर पुढचे तर 16 सांगितलेले, पण मी अजून एक नियम सांगितलेला, आउटर मोस्टमध्ये 8पेक्षा जास्त नसले पाहिजेत. 8 ठेवायचे आणि जो उरलेला आहे तो पुढे टाकायचा. कॅल्शियमचं पण तसंच, 2 8 8 उरलेले पुढे. व्हॅलेन्सी काय? 2. व्हॅलेन्सी काय? 1. Electronic configuration, arrangement of the electron in the various shell or the energy level of an atom such as K, L, M, etc. The valence shell, outermost shell, valence electron. The electrons present in the outermost shell of atom are known as valence electron.
इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटरमोस्ट शेल ऑफ अ ॲटम आर नोन ॲज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हे न्यूक्लियस आहे, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतायत. ह्या शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ज्यांची कंबायनिंग कॅपॅसिटी आहे, म्हणजे देण्याची तरी शेअर करू शकतात, देतात तरी नाही तर घेतात तरी, किती आहेत, त्याला म्हणतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स शेल म्हणजे आउटरमोस्ट शेल, सगळ्यात शेवटची शेल. ड्रॉ ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ ऑक्सिजन. बघा, 8 प्रोटॉन असतात, Z8 म्हणजे ॲटॉमिक नंबर 8, म्हणजे प्रोटॉन किती, 8 असणार, आणि इलेक्ट्रॉन किती असणार, ऑफकोर्स 8 असणार. प्रोटॉन 8, इलेक्ट्रॉन पण 8. इलेक्ट्रॉन कसे भरायचे सर, पहिलं काढायचं के, नंतर एल, नंतर एम, नंतर एन, सिक्वेन्शियली भरायचं आहे सांगितलं. तर ह्याचा इलेक्ट्रॉन किती आहेत, 8. पहिल्या ह्याच्यात 2 भरले, उरले किती, 6. पुढच्या ह्याच्यात 6 भरले, कारण 8 कॅपॅसिटी आउटर मोस्टची, 6 भरले. ह्याची व्हॅलेन्सी काय असणार, 2 अजून बसू शकतात, 2 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे, 2 ही व्हॅल्यू व्हॅलेन्सी झाली. तर 2 आणि 6, पहिल्या ह्याच्यात 2 इलेक्ट्रॉन आणि उरलेले 6 पुढच्या एलमध्ये भरले. ओके. तर सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर 14, नंबर ऑफ प्रोटॉन किती, 14, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 14. कसं भरलं, के मध्ये 2, एलमध्ये 8, उरले किती, 4, एममध्ये 4, 2, 8, 4, खतम. व्हेरी सिम्पल. ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ फर्स्ट 18 इलेक्ट्रॉन तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे, ते बघून ठेवा. मला जर विचारलं कार्बनचं काय आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर, काढता आलं पाहिजे. नियम लक्षात असला की तुम्हाला कुठलंही इझी काढता येईल. पहिलं प्रोटॉन ॲटॉमिक नंबर दिला असेल, त्याच्यावर ॲटॉमिक प्रोटॉन किती आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन असणार. इलेक्ट्रॉन मग कसं फिल करायचं, 2, नंतर 8, नंतर उरलेलं पुढच्या ह्याच्यात. कळलं. तर बघूया स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याला ऑक्टेट रूल असं म्हणतात. एलिमेंट्स विथ 8 इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट शेल, कम्प्लिटली फिल्ड आउटरमोस्ट शेल. मग सांगितले 8 इलेक्ट्रॉन झालं की ते कम्प्लिटली फिल्ड झालं, त्यामध्ये आपण फर्दर नाही घेऊ शकत त्या शेलमध्ये, त्याला आपण ऑक्टेट रूल म्हणतो. आर व्हेरी स्टेबल अँड शो लेस रिॲक्टिव्हिटी. तो स्टेबल आहे, तो कोणासोबत रिलेशन कशाला जमवायला जाईल, मी स्टेबल आहे भाई, मला कोणाची गरज नाही, मी स्टेबल आहे. तुझ्या समजा एखादा माणूस करोडपती असेल, तो काय म्हणेल, मला तुझी गरजच नाही, मी स्टेबल, माझ्याकडे सगळं आहे, पैसा सगळ्या गोष्टी आहेत, त्याला एका गरिबाची काय गरज असणार आहे, आय स्टेबल. त्याचे रिलेशन कमी जणांसोबत असणार, मोस्टली लेस रिॲक्टिव्ह, बरोबर ना. तसं इथे ह्याचा आउटरमोस्ट शेल जे ऑक्टेट रूल, जे नोबल गॅसेस आहेत, नोबल गॅसेस म्हणजे कुठला, आता निऑन हा नोबल गॅस आहे. पिरियोडिक टेबलमधला, पिरियोडिक टेबल असो राईट, ह्या साईडला मेटल्स असतात, ह्या साईडला ट्रान्झिशन मेटल्स असतात, ह्या साईडला थोडे मेटल्स असतात, मग मेटलाइट्स असतात, मग इथे उरलेले नॉन मेटल्स असतात. नॉन मेटल्समध्ये जे इथं असतात, जो कॉलम लास्टचा कॉलम, तो असतो नोबल ग्लासचा. नोबल ग्लासमध्ये कॉन्फिगरेशन कसं असतं बघा, तर ह्याचा ॲटॉमिक नंबर 10, 2, 8, लास्टच्या मध्ये 8 फुलफिल झालं होई. इथं काहीच गरज नाही, इलेक्ट्रॉनची घ्यायची पण गरज नाही, द्यायची पण गरज नाही, फुल स्टेबल कॉन्फिगरेशन. त्याच्यामुळे ते लेस रिॲक्टिव्ह असतात. कळलं. These elements are called noble gases. Noble because they do not react and remain inactive. Okay. Atom of all other elements want to achieve the octet in their outermost shell to get stability. Hydrogen, helium, lithium, beryllium, boron, stable with 2 electron in outermost shell. Called duplet. चुकीचं आहे. हायड्रोजन आणि हेलियम आहे, बट लिथियम हे ड्युप्लेटमध्ये नाही कन्सिडर करतात. Valency, number of electrons gained, lost, shared by an atom so as to have octet, म्हणजेच 8 electrons
इन द outermost shell is called valency. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, मगाशी सांगितलं तुम्हाला, इलेक्ट्रॉन किती गेन करू शकतो, किती लॉस करू शकतो किंवा शेअर करू शकतो, त्याला त्या ॲटमची, त्या एलिमेंटची व्हॅलेन्सी म्हणतात. एक्सेप्शन काय आहे? एलिमेंट लाईक हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन एम फॉर 2 इलेक्ट्रॉन. ओके, बट तसं होत नाही ड्युप्लेट रूलनुसार. When atom lose or gain electron, they form charged ion. म्हणजे हा सोडियम घ्या, सोडियम मध्ये काय असतं, झेड काय असतो 11, प्रोटॉन किती 11, इलेक्ट्रॉन किती 11, बट तो 281 कॉन्फिगरेशन होतं बरोबर सोडियमचं. तर शेवटच्या ह्याच्यामध्ये एकच आहे, 8 पाहिजेत इलेक्ट्रॉन्स ऑटोमोशनमध्ये स्टेबल होण्यासाठी. तो काय म्हणतो, 7 घेण्यापेक्षा मी एक देऊन टाकतो ना, एक इलेक्ट्रॉन शेअर करतो दुसऱ्यासोबत, देऊन टाकतो, तर मी स्टेबल बनेल. जेव्हा देऊन टाकतो त्याच्यावर चार्ज बनतो Na+, पण त्याने दिला की प्लस येतो. आणि जर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 असतो, 287. तो काय म्हणतो, 7 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा मी एक इलेक्ट्रॉन घेतो ना, एक इलेक्ट्रॉन घेतल्यावर काय म्हणतो, Cl- आयन बनतो. का आलं, व्हेरी इझी, इथं आहे बघा. Write down the electronic configuration of potassium atom. How many electrons are there in L shell? Atomic number of potassium is 19. Atomic number 19. Number of electrons 19. Protons पण 19. 19 इलेक्ट्रॉन कशी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार, 2 8 8 18 झाले, आणि एक अजून एक उरला, एन मध्ये टाकला 1. व्हॅलेन्सी एक विचारलं काय, राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ पोटॅशियम, ते काढलं. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर इन एल सेल, एल सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन, 8. सिम्पल. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नेशियम+2, Mg+2चं विचारलं. Mgचा ॲटॉमिक नंबर काय असतं, Z = 12. ओके, KLMN, के मध्ये किती भरणार, 2 8, अजून किती भरले, 2 2 भरले. इलेक्ट्रॉन्स इन एम शेल, एम शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन्स, एक झालं उत्तर. दुसरं काय म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन Mg+2, Mg+2, Mg+2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन त्याने शेअर केले, आणि Mg त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, Mg+2 मध्ये इलेक्ट्रॉन किती असणार, 10च असणार, त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, 2 आणि 8, बस खतम, व्हेरी सिम्पल. बघूया मास नंबर. Sum of the total number of proton and total number of neutron in the nucleus of an atom. Number of proton, number of neutron is equal to mass, त्याला E म्हणतो आपण. E is equal to number of proton, number of neutron, number of nucleons असं पण म्हणतो. E is equal to P plus N. Calculate the atomic number Z, mass number A of an element which contain 11 proton. 11 proton म्हणजे काय, and 12 neutron. इलेक्ट्रॉन 11 प्रोटॉन आणि 12 न्यूट्रॉन. ॲटॉमिक नंबर कसा काढतो आपण, Z नाही, E=P+N. प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन, प्रोटॉन किती 11, न्यूट्रॉन किती 12, किती झाले 23. 23 काय आला ॲटॉमिक नंबर. त्याला ॲटॉमिक नंबरला आपण AME मध्ये डिनोट करतो, AME ॲटॉमिक मास युनिट, म्हणजेच U. ओके, आता आपण बघितलं रिप्रेझेंटेशन कसं आहे, हा कार्बन आहे,
कार्बनचा मास काय 12 आणि ॲटॉमिक नंबर 6 असं रिप्रेझेंट करते. 6 खाली लिहायचा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास वर लिहायचं. एलिमेंट असेल तर ॲटॉमिक नंबर खाली, ॲटॉमिक मास वर. इथं सोडियमचं दिलेलं आहे. सोडियम 11 हे ॲटॉमिक नंबर आणि मास काय 23. तर न्यूट्रॉन किती असणार? ॲटॉमिक मास प्रोटॉन ॲटॉमिक नंबर म्हणजेच प्रोटॉन असणार, नंबर ऑफ प्रोटॉन. ए विचारलं आहे, नाही ए नाही, ए माहिती आहे. पी प्लस एन, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर मायनस प्रोटॉन इक्वल टू न्यूट्रॉन. ॲटॉमिक नंबर किती आहेत 23. प्रोटॉन किती आहेत 11. ॲटॉमिक नंबर म्हणजे ॲटॉमिक प्रोटॉन आणि ॲटॉमिक न्यूट्रॉन विचारलं. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स विचारले, किती येणार 12. सिंपल. आयसोटॉप्स सिंपल असतात. आयसोटॉप्स म्हणजे काय? आयसोटॉप्स आर द ॲटम्स. Isotopes simple है. Isotopes are the atoms of same element that have same atomic number but different mass number. Simple. Isotopes isotopes are the elements having same atomic number, different mass number. Same atomic number, different mass number. Same atomic number, different mass number. म्हणजे काय? हायड्रोजन घ्या. हायड्रोजन ॲटॉमिक नंबर खाली लिहितो, मास नंबर वर लिहितो. ॲटॉमिक नंबर खाली लिहितो, मास नंबर वर लिहितो. सर हे काय करताय? चुकीचं करताय सर. 1 2 3 वाढवत चाललाय. असंच हायड्रोजनचे 3 आयसोटॉप आहेत. कुठले कुठले? ॲटॉमिक नंबर सेम बट मासेस आर डिफरंट. 1 2 3. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, मास 1 आहे, तर 2 3 होत चालले. म्हणजेच एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर सेम आहे बट मास डिफरंट होत चाललंय. याला म्हणतात आयसोटॉप्स. व्हेरी सिम्पल. त्यालाच म्हणतात प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. व्हेरी सिम्पल. आता वाचून घ्या, स्क्रीनशॉट काढा, नोट्स काढा, समजून जाईल. Chemical properties. Isotopes have same atomic number and valence electron, hence they have similar chemical properties. As chemical properties depends on the electronic configuration or the valence electron. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कशावरनं काढतो? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सवरनं इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात. बरोबर. Physical properties. Isotopes differ in the mass number, hence different physical properties. पुढे लक्षात ठेवा, आयसोटॉप्सच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात, फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतात. ओके. तर मास बदलतं आणि केमिकल प्रॉपर्टीज सेम का? तर केमिकल कॉन्फिगरेशन सेम आहे. ॲप्लिकेशन ऑफ आयसोटॉप. आयसोटॉप युरेनियम इज यूज फॉर फ्युएल इन न्यूक्लिअर रिॲक्टर. युरेनियम यूज करतात न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये फ्युएल बनवण्यासाठी. ॲज अ फ्युएल त्याच्यातून आपल्याला एनर्जी भेटते इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी, ती आपण यूज करतो. आयसोटॉप ऑफ कोबाल्ट यूज इन अ ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. कोबाल्टचा आयसोटॉप आहे एक, जो की कॅन्सर ट्रीटमेंटसाठी यूज केला जातो. आयसोटॉप अँड आयोडीन इज यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ कायट्युअर. मेडिकल यूजमध्ये आहे, मेडिकल यूज आहे, नंतर एनर्जी प्रोडक्शनमध्ये यूज आहे. असे ॲप्लिकेशन आहेत आयसोटॉपचे. हा एक क्वेश्चन येऊ शकतो, मोस्टली बऱ्याच वेळा विचारतात. एक क्लोरीनचे 2 आयसोटॉप आहेत, 1 2. 17 ॲटॉमिक नंबर, 17 ॲटॉमिक नंबर, मास नंबर 35, 37 मास नंबर. आयसोटॉपमध्ये काय बघितलं? ॲटॉमिक नंबर सेम, डिफरंट मास. ओके. हे 75% अमाऊंटमध्ये आणि हे 25% अमाऊंटमध्ये. तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं काढायचं? ह्याचं ॲटॉमिक मास घ्यायचं इंटू ह्याचं प्रेझेन्स किती आहे, 75% प्रेझेंट आहे. 37 ह्याचा ॲटॉमिक मास घ्यायचं, ह्याचं प्रेझेंट किती आहे 25%. हे मल्टिप्लाय करायचं म्हणजे 35 इंटू 75% आहे याचं अमाऊंट. हे किती 37 मास आहे, ह्याचा किती पर्सेंट आहे 25%. काढायचं उत्तर हे ना 35.5 AMU पण म्हणू शकतो. व्हेरी सिम्पल. आयसोटॉप्स कळालं. आयसोबार्समध्ये काय? आयसोबार्स आर द ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट विथ डिफरंट ॲटॉमिक नंबर बट सेम मास नंबर.
ॲरोगॉन, कॅल्शियम यांचा ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे, पण यांचं मास सेम आहे. अरे भैया तो चमत्कार हो गया सर. डिफरंट एलिमेंट, डिफरंट ॲटॉमिक नंबर, बट सेम मास नंबर, याला म्हणतात आयसोमर्स. चालू त्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज डिफरंट असणार कारण ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे. आयसोटॉप आणि आयसोबार्समध्ये डिफरन्स बघूया आणि एंड करूया याचं. ॲटम ऑफ सेम एलिमेंट, ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट. बरोबर, आपण क्लोरीनचं उदाहरण घेतलेलं. 17 35 असतो आणि क्लोरीन 17 37 असतो. इथे कुठला कॅल्शियम आणि ॲरोगॉन माहिती आहे तुम्हाला. 40 40 19 18 आणि 20. ॲटम हॅव सेम ॲटॉमिक नंबर, ॲटम हॅव डिफरंट ॲटॉमिक नंबर. याचा 18 असतो, याचा 18 असतो, याचा 20 असतो. 40 ॲटॉमिक मास, 40 ॲटॉमिक मास. ॲटम हॅव डिफरंट मास नंबर, 35 37 डिफरंट मास नंबर. ॲटम हॅव सेम मास नंबर, 40 40. हॅव सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहेत कारण की ॲटॉमिक नंबर सेम आहे. हॅव डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज, ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे. फॉर एक्झाम्पल आयसोटॉप्स ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन घ्या, इथं काय ॲरगॉन कॅल्शियम घ्या. बस हे डिफरन्स लिहिता आला पाहिजे. and out of you will get out of marks. So all the best for the exam, and thank you so much for hearing me till the end of this lecture, and we will see for the next lecture. Thank you so much, and please, if you like the lecture, please do subscribe and like my video, and wait for the another video.